मालक असं करू नका, उद्या संध्याकाळपर्यंत तुमची ऑर्डर देतो. ती बघा भट्टी पेटलीच आहे. एक दिवस. अरे तुझा एक दिवस किती महागात पडेल माहिती आहे का? तुझ्या पैकी बंगल्याचं काम बंद ठेवू का? एक काम कर, तू ऑर्डर कॅन्सल कर. अहो असं नका करू मालक, एक दिवस थांबा. थांब काय थांब? झेपण नसेल तर कामं घेता कशाला रे? अहो पण मालक, तू काय बघतो रे? इतकी मोठी ऑर्डर गेली तुझ्यामुळं. एक गेली तर दुसरी येईनच ना. जगात घर बांधायचं कोणी थांबतं काय? हे बघ, तुम्हाला शहाणपण शिकवू नको, जा आपलं काम कर. मला या आठवड्याचा इसार पाहिजे होता. अरे माझं इतकं नुकसान करून पैसा मागायला जीभ धसते तर कशी म्हणतो तुझी? पैसा पाहिजे. माझ्याला गणवेश घ्यायचा नवा. हे बघ, तू गणवेश घे नाही तर आणि काय घे, पैसा पगाराच्या दिवशीच भेटत्याल. झेंडा वंदनाच्या आधी गणवेश घेऊन देतो नवा असं सांगितलंय त्याला. नाही घेतलं तर पोरग हिरमुसून जाईल. अरे दुनियेतली इतकी माणसं चिमणीच्या उजेडात अभ्यास करून मोठी झाली आणि तुम्हाला जुना गणवेश झेपणावय र. आम्ही बारकी माणसं बारकीच राहणार. नवा गणवेश घालून आम्ही भाषण केलं की आम्ही खुश. हे बघ, तुझ्या खुशीचं तू बघ, पण मला पैसा मागू न ग. मला पैसे पाहिजे म्हणजे पाहिजे. हे बघ सूर्या, आधीच माझं डोसकं केलंय, त्यात तू आणि भर घालू नका. पाहिजे तर काम बंद ठेव आणि बस गणवेश ओळखत. माईला मी यामून असली थेरं खापून घेतोय तुझी. कसली थेर? माझ्यामुळे तर पेटती ना तुमची ही भट्टी. नाही तर एवढ्या कमी पैशात कोण काम करेल तुमच्यासारख्यांकडं? काय बोलतो रे? चल निघ, आताच्या आता निघ, चाल. पुन्हा काम मागायलास ना खबरदार. मला बी गरज नाही असल्या कामाची बेकारड्या. तुम्ही नाही म्हणा, तुमचा बाप दुसरा. अरे चल, जा म्हणतो ना, चाल. मस्त आहे रे, माझा बी येणार आहे नवीन गणवेश. आता तसं नसतं इन शर्ट मी करतो. अरे चुप, जे काय करायचंय तुझा गणवेश चालल्यावर कर ना. अरे करणार की, घाबरतो की काय? काय म्हणलं मुकदम? काय म्हणणार आहे त्यो? सोडून दिलं मी ते काम. काय? नाहीतरी होतच काय त्या कामात. दुसरीकडे कुठेही सापडेल. गणवेशाचं काय? 2 दिवस आहे ना अजून, होईन काहीतरी. असं कसं? कधी आणायचं गणवेश? भाषण झालं का पाठ? त्याला असं किती वेळ लागतोय? सांगा की कधी जायचं? झेंडा वंदना दिवशी तुला भेटल्याशी कारण ना. भाषण पाठ कर आधी. घेताना मी पण बरोबर येणार. देणार ठेवा. अरे काय नाही रे, दरवर्षी तेच आहे. समध्यांनी शाळेत जमायचं, सरपंचाने झेंड्याची दोरी वाढायची ना, आपण टाळ्या कुटायच्या. दुसरं काय आहे? मी तर काय म्हणतो, बोला. 50 किलो जिलबीचं बेत करूया, अख्ख्या गावाला वाटूया. म्हणजे काय, पुढच्या इलेक्शन पर्यंत त्यांच्या तोंडात चव राहिली पाहिजे जिलबीची. आणि मंत्री बी येणार आहेत, म्हणजे आपलं इम्प्रेशन बी राहील. काय रे सूर्या, बरोबर आहे का नाही? एकदम बरोबर. मंत्री पुढे छाप पडलीच पाहिजे. मग माझं काम होतं तू इकडे. आता काम सांगू नको असं म्हणू का? नाही तर म्हणशील खोडा पडला म्हणून. बरोबर याचा भरोसा नाही. बरोबर आहे, बरोबर. कालचं मनावर घेतलं होय. तसं मनावर घेणारा माणूस नाही रे मी.
राजकारण्याने मनावर घेतल्यावर कसं काय व्हायचं हा सांग काय काम होतं मध्ये मंत्रपुढे भाषण करणार आहे झेंडा वंदना दिवशी. काय सांगतो कार मध्ये हा तुला 2 जिलब्या मध्ये मन दाखव, मन दाखव. हा आदरणीय प्रमुख पाहुणे, हा मुख्याध्यापक, हा इथं जमलेले गावकरी बंधू आणि माझ्या शाळकरी मित्रांनो, अरे त्याच्या मायला तुला 4 जिलब्या आता मंत्रपुढे भाषण करायचं म्हणजे छाप पडलीच पाहिजे. म्हणजे काय पडलेच पाहिजे. गणवेश घ्यायला सांगितलं शाळेत गुरुजींनी नावा. अरे मग घेऊन टाकी. एक 400 रुपये दिले असते तर बरं झालं. 4-5 दिवसात परत करी. अरे असते तर दिले असते ना. आता 50 किलो जिलबीचा बेत केला का नाही तुझ्या समोर. मुकादम म्हणत होता तू काम सोडलंस, कशाला पाहिजे रे तुझा एवढा तोरा? हा ना, हा एवढी नड पुरी कर नाही म्हणू. सायकल विकतो का? माझ्या गाड्याला घेऊन देईन म्हणलं होतं एकदा. अरे सूर्या, अरे कशाला या भानगडीत पडतो? राजकारण हे पैशावाल्यांचं काम आहे, माझ्यासारख्या माणसाला झेपत नाही. आता यात कसलं आलं राजकारण? भाषण तर करायचं नसतं. याचा बाप त्यो, त्याचा बाप ह्यो, दोघांमध्ये बी बोलायचंच असतं का नाही? सांगा यार. उगाच बंकस करू नको, असतील तर दे. अरे बंकस कोण करतोय? तू कमी. कशाला पाहिजे तर भाषणा बिष्णाची नाटकं? कर्ज काढून दिवाळी करायची नसती. चाल. तर मंडळी मी काय म्हणत होतो, हा बोल. आपला जो जिलबीचा स्टार आहे की नाही, त्याच्या माग असं मोठं बॅनर लावायचं तिरंग्याच्या रंगाचा, हा, आणि त्याच्यावर लिहायचं झेंडा उच्चार. गणवेश घेताना मी पण बरोबर जाणार, नाही तर परत मापात बसायचं नाही. आधीच मला लहानट्या म्हणून चिडवतात सगळे. उद्या आणायचं आहे, आज नाही. शाळेत जा, संध्याकाळ पातूर येतो आम्ही. मध्या भाषण पाठ कर, बच्चीला उंदडत. ए अगे चला. ये नाही बस. अगं लाजेल काय झालं? माणसं येत होतं गावातली, पुढे जाऊन बसू. लग्नाला किती वर्ष झाली? लाजते का? नवरा आहे मी तुझा. अहो तरी माणसं आहेत ना इकडं. अजून वेळेवर कसं पोचायचं? बस बस बस, कोण नाही बघत. बस. बसली का?